नमस्कार, मी मनोश्री पाटील आणि मी विशाल परदेशी. आपण पाहताय महाराष्ट्र नामा. आणि सुरुवातीला बघूया हेडलाईन. बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात राजकीय बातमीने. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर नितीन गडकरी पहिल्यांदाच मुंबईत आलेत. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी चैत्यभूमीला भेट दिली. भाजपच्या चर्चगेट इथल्या प्रदेश कार्यालयात नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडेंचा सत्कार करण्यात आला. गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्याबद्दल तर मुंडे लोकसभेतले विरोधी पक्षाचे उपनेते बनल्याबद्दल दोघांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी आम्ही दोघेही दिल्लीत खांद्याला खांदा लावून काम करू असं गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलं. तर इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातल्या नेत्याचा राष्ट्रीय स्तरावर एवढा सन्मान होतोय असं नितीन गडकरींचं म्हणणं आहे. पाहुयात नितीन गडकरी काय म्हणाले. 250 मेंबर ऑफ पार्लियामेंट से देश में सबसे ज्यादा हमारे विधायक हैं. और मैं महाराष्ट्र और आप लोग भी याद रखिए, द मैन इज नॉट फिनिश व्हेन इज डिफीटेड बट इज फिनिश व्हेन ही क्विट्स. युद्ध भूमि पर कोई पराजित होने से कोई हार नहीं जाता, तो जब युद्ध भूमि से भाग जाता है तब वो समाप्त होता है. हम युद्ध भूमि पर डटे हैं. यू कैन विन. हम जीतेंगे, जीत कर रहेंगे और एक दिन लाल किले पर हमारा झंडा फहराए के बिना नहीं रहेंगे, ये हमारा विश्वास है और आप सब लोगों के भरोसे है. आणि याचवेळी नितीन गडकरी यांनी पुढील विधानसभा निवडणुकीत राज्यात 100 पेक्षा अधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करू असा विश्वासही व्यक्त केला. तिथल्या संस्कृतीला, तिथल्या इतिहासाला, तिथल्या कार्यकर्त्यांना आम्ही कसं विसरू शकतोय. आणि म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या शुभेच्छा घेऊन एक मोठ्या कामाकरता जातोय. तुमच्या शुभेच्छा, आशीर्वाद आमच्या मागे राहू द्या. आणि आमच्या दोघांची एकच इच्छा आहे, राज्य नाही आला काय हरकत नाही, पण पुढल्या वेळी अशी तयारी करू की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 100चा आकडा भारतीय जनता पार्टीने ओलांडला पाहिजे, एवढी ताकद आपण सगळेजण उभी करू. हे आव्हान स्वीकारून आपण आपल्या संघटनेच्या विस्ताराला कामाला लागू. यावेळी गोपीनाथ मुंडेंचाही सत्कार करण्यात आला. पक्षानं दिलेली जबाबदारी मोठी आहे, ती सक्षमपणे पार पाडू असा विश्वास गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केलाय. अध्यक्ष और मुझे उपनेता चुना गया है. मैं आपको विश्वास दिलाना चाहता हूं, हम दिल्ली में ऐसा काम करेंगे कि महाराष्ट्र के हर एक कार्यकर्ता को अभिमान लगेगा कि महाराष्ट्र के नेताओं ने हमारी मांग ऊंची.